शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मनपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे स्वागत करतो. आजची ही पत्रकार परिषद छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ हे अनेक उपक्रम राबवते. त्यापैकी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा ह्या स्पर्धेची आज ही पत्रकार परिषद आहे. तर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा मी परिचय करून देत आहे. आमचे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे अध्यक्ष माननीय रंगनाथजी कपूर, समितीचे सचिव माननीय गंगाधरजी भोसले, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे विश्वस्त पुरुषोत्तमजी कारकर, मी धनंजय कुलकर्णी, कोषाध्यक्ष स्मारक मंडळ. ही स्पर्धा दरवर्षी आपण ह्याच महिन्यामध्ये आयोजित करतो. त्या स्पर्धेबद्दलची नियमावली व माहिती आणि या स्पर्धेवर प्रस्तावित आमचे मंडळाचे अध्यक्ष माननीय रंगनाथजी. सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया प्रतिनिधी सर्वांचं शिवस्मारक वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. वर्षभरातून जे काय उपक्रम होतात, साधारण महिन्याला एक सरासरी जर धरलं त्याप्रमाणे आम्ही हे करत असतो. तर प्रत्येक स्पर्धेला वेगवेगळे विषय समोर ठेवून आपण प्रत्येकाच्या जवळ जे काही कलागुण आहेत, त्याचबरोबर राष्ट्रभक्ती, आता हे देशभक्तीपर गीत स्पर्धा, राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी म्हणून आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी म्हणून हा उपक्रम घेतो. त्याचे अनेक भाग आपल्याकडे आहेत, जसे की वक्तृत्व स्पर्धा आहे, किल्ले बांधणी स्पर्धा आहे, सूर्यनमस्कार आहे, क्रीडा क्षेत्रातले कार्यक्रम आहेत, कबड्डी स्पर्धा आहे, अनेक उपक्रम, भजन स्पर्धा आहे. असे अनेक उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतो. तर त्यापैकी हा एक उपक्रम 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी न कळत देशभक्तीची भावना दिवसभर असते, याबद्दल काही शंका नाही आहे. परंतु ही भावना कायम सतत मनात ठेवत राहावी अशा दृष्टीने आपण अनेक प्रयोग करतो. त्यापैकी हा एक प्रयोग. जसं हिंदू साम्राज्य दिन, छत्रपती शिवराय यांचं स्मरण, त्यांचं अलौकिक कार्य, या देशावर त्यांनी केलेले अनंत उपकार याचं स्मरण करून आपण ते कार्यक्रम तिथं समाजामध्ये छत्रपती शिवराय यांच्याबद्दलचं जे काही घरोघर पोचवता येईल ते पोचवायचा आपण प्रयत्न करतो. तसं हे सुद्धा एक उपक्रम आहे. हे शालेय विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम आपण 3 गटातून घेतो. 1ली ते 4थी छोटा गट, 5वी ते 7वी मध्यम गट, त्याचबरोबर 8वी 9वी 10वी उच्च माध्यमिक गट, अशा 3 गटातून स्पर्धा घेतो. आणि प्रत्येक गटात स्वतंत्र बक्षीस आहेत. 5,000, 3,000 आणि 2,000 अनुक्रमे असं प्रथम, द्वितीय, तृतीय असं बक्षिसाचं स्वरूप आहे. त्याचबरोबर एक पुस्तक भेट देण्यात येईल, सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. आणि जे काही मुलं भाग घेतात त्यांना आपण जी वेळ दिलेली आहे, तारीख ठरवलेली आहे, ते 11 आणि 12 ऑगस्ट. कुठल्या गटाचं 11 तारखेला होईल, कुठल्या गटाचं 12 तारीख होईल हे आपण त्यांना नंतर कळवतो. एंट्री जशी असतात त्याप्रमाणे त्याचं सगळं नियोजन आहे. आणि बाकी नियमावली जर इथं जे आहे ते स्पर्धेचे नियम आपण सर्वांना इथं दिलेले आहेत. प्रत्येक शाळांना, सहभागी शाळांना आपण हे देतोय. तर साधारणपणे 70 शाळांचा संपर्क आता केलेला आहे, आतापर्यंत केला गेलेला आहे. आणि हे स्पर्धेचं 29वं वर्ष आहे. सलग प्रत्येक स्पर्धा ही सलग, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आतापर्यंत 4350 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. अशा या स्पर्धा शिवस्मारकाच्या वतीने नेहमी होतात. बाकी आता यामध्ये नियमावली वगैरे जे काय आहे यासंबंधी आमचे संचालक पुरुषोत्तम कारकर हे थोडं माहिती देतील. सर्वांना माझं एक आव्हान आहे की आपण आपल्या वृत्तपत्रातून लोकांनी जास्तीत जास्त, लोकांनी म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी
शाळांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा आणि संस्थेच्या कामाला एक प्रोत्साहन द्यावं असं मला वाटतं. धन्यवाद. प्रत्येक संघामध्ये वादकाशिवाय कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 10 जणांचा समावेश असणं आवश्यक आहे. ही स्पर्धा जी आहे ती मराठी, हिंदी आणि संस्कृत या तिन्ही भाषांमधून होणार आहे. ज्या शाळांना जी भाषा निवडायची आहे ती त्या निवडीचं स्वातंत्र्य त्या शाळांना आहे. 8 ऑगस्टपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत या स्पर्धेसाठीची नोंदणी करायची आहे. त्यासाठी शिवस्मारकचे जे व्यवस्थापक आहेत मल्लीनाथ होटकर साहेब त्यांच्याशी त्याविषयी शाळांनी संपर्क साधायचा.